नमस्कार मुलांनो, आपण अ, आ, इ, ई हे 4 मात्रा बघितल्या आहेत. आज आपल्याला बघायचं आहे उ. मग ह्याचं हा छोटा उ आहे, ह्रस्व आहे, याचा उच्चारण असेल उ. तर ह्याला पहिला उकारही म्हटलं जातं. तर या उकारावरून आपण शब्द बघूया. कुकर. कला पहिला उकार कु, कुकर. मुलगा. सुगंध. पुढचा दूर. चुकून. सूर. झुगी. मुळा. आता हे असे काही ठराविक शब्द घेतले. कुकर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आई ज्याच्यामध्ये भात लावते, डाळ लावते. मुलगा म्हणजे बॉय. सुगंध म्हणजे छान परफ्यूमचा सुगंध किंवा अगरबत्तीचा सुगंध. पुढचा म्हणजे नेक्स्ट. दूर म्हणजे लांब. चुकून म्हणजे एखादी आपल्याकडनं काही गोष्ट चुकीची घडते तर आपण म्हणतो चुकून झालं. सूर म्हणजे आवाजाचा जो आवाज असतो गाण्याचा, तर तो सुंदर चाल असते तर त्याला म्हणतात सूर. झुगी हे एका मुलीचं नाव आहे. मुळा म्हणजे रॅडिश. तर आता हे आपण शब्द बघितले. आता त्याच्यावर वाक्य बघूया. मी चुकून खाल्ले. तुम्ही समजा एखादा मोदक खाल्ला असेल, मग आई विचारते, अरे मोदक प्रसादाचा आहे का खाल्ला? तर आपण सांगतो मी चुकून खाल्लं. दादाने कुकर आणला म्हणजे नवीन, आईचा जुना कुकर खराब झाला म्हणून तुमच्या दादाने नवीन कुकर आणला. मुलगा लवकर आला. बरेच मुलं कधी कधी उशिरा येतात. मग एक मुलगा लवकर येतो शाळेत, त्यावेळी टीचर काय म्हणते, मुलगा लवकर आला. तो शूरवीर आहे. एखादी मुलं कोणत्याही संकटाला तोंड देतात न घाबरता, मग त्याला म्हणतात शूर. म्हणून त्याला म्हटलं जातं की तो मुलगा शूरवीर आहे. झुगी एक मुलगी आहे. झुगी हे मुलीचं नाव आहे म्हणून म्हटलं आहे झुगी एक मुलगी आहे. बरं, आता त्याच्यानंतर तुम्हाला शब्द समजले, वाक्यही समजले. या शब्दांवरून तुम्ही इतर शब्द तयार करू शकता. सुगंध, अगरबत्तीला सुगंध आहे. दूर, शाळा दूर आहे. कुकर, आई कुकरमध्ये भात कर. झुगी, झुगी भात कर. मुळा, मला मुळा आवडतो. सूर, त्याच्या गाण्याचे सूर छान आहेत. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचं तुम्ही वाक्य बनवू शकता. आता पाहायचं आहे आपल्याला मात्रामध्ये शब्द. इथे शब्द दिलेत आणि त्या शब्दांना मात्रांमध्ये लिहायचं आहे. एक शब्द लिहून दाखवला आहे. स ला उकार सु, प ला कना पा, र ला वेलांटी री, सुपारी. नंतर गुरुजी. गुरुजी कसं लिहिणार आपण बघा. ग ला उकार गु, र ला मोठा उकार रु, ज ला दुसरी वेलांटी जी, गुरुजी. झोपडी. ज ला ओची मात्रा आहे, ओकार आहे. प ड ला दुसरी वेलांटी झोपडी. आता मुळा. म ला उकार मू, ळ ला एक कनाळा, मुळा. ठीक आहे, म्हणजे आपण आता हे पाहिलं उकारची मात्रा म्हणजेच पहिला उकार पाहिला. तर या उकारावर तुम्हाला काही व्हिडिओ जर समजला असेल, आवडला असेल तर तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट्स करा. थँक्यू.